श्री स्वामी समर्थ मंडळी, रामकृष्ण हरी. मैत्रिणींनो, तर आपण जो देवघरात कलश भरून ठेवतो, आपला म्हणजे घराच्या सुख समृद्धीसाठी, आपल्या घराचा कुलस्वामिनीच्या आशीर्वादासाठी, आपल्या घरात ऐश्वर्य प्राप्तीसाठी जो कलश भरून ठेवतो, तो कलश भरून ठेवल्या बहुतेक ठिकाणी बघितलेला आहे. तो कलश किती दिवस म्हणजे जसं तसं पानं सुकून गेलेले असतात आणि ते नारळ असतं ते पार कोरडं होऊन गेलेलं असतं. तर असं न करता आपण कलशातलं नारळ कधी बदलावायचं आणि पानंसुद्धा कधी बदलायचे, तर कुलस्वामिनीचा आपल्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद असायला हवा. तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक मंगळवारी किंवा प्रत्येक शुक्रवारी पानं आपली सुकण्यात येण्याच्या आधीच ते बदलवायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारळसुद्धा तुम्ही दर शुक्रवारी किंवा नाही तुम्हाला जमलं तर 15 दिवसाच्या शुक्रवारी किंवा मंगळवारी, नाहीच जास्त जमत असेल तर तुम्ही दर पौर्णिमेलासुद्धा आपलं ते जे नारळ असतं ते नारळ बदलवायचे आणि त्या नारळातलं ते म्हणजे जे कळसातलं पाणी असतं ते सुद्धा स्वच्छ धुवून ते सुद्धा बदलवायचं. कारण त्याच्यातसुद्धा बारीक जंत पडतात आणि खूप आपलं ते पाणी आटत चालतं. जसं जसं पाणी आटणं तसं तसं आपल्यावर विघ्नसुद्धा येतात. म्हणून लवकरात लवकर कलश खाली न होता पटकन पाणी बदलवायचं आणि स्वच्छ अजून नवं नारळ तिथं ठेवायचं. नारळावर स्वस्तिक काढायची. श्री स्वामी समर्थ.